महायुती सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत। मात्र जनता आणि सरकारमधला दुवा असणारा विरोधी पक्षनेताच सध्या राज्याला नाही आणि त्यावरून सध्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगलंय। पाहुयात याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। राज्याला विरोधी पक्षनेताच नाही, विरोधी पक्षनेते पदावरून जुंपली, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी। महाराष्ट्रात विशेष म्हणजे मराठवाड्यात शेतकऱ्यांवर आसमानी संकट आलंय। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडणारा विरोधी पक्षनेताच महाराष्ट्राला नाहीये। नुकतंच अंबादास दानवेंचा कार्यकाळ संपल्यानं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदही रिक्त आहे। त्यामुळे राज्याला विरोधी पक्षनेता नसणे ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। त्यांना भाजपकडून देखील आता जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या राज्याचे गृहमंत्री अमित शहा या तिघांनी लोकशाही विरुद्ध कट केलेला आहे, कारस्थान केलं आहे आणि या तिघांनी महाराष्ट्राच्या जनतेविरुद्ध सुद्धा कारस्थान केलेलं आहे आणि या तिघांनी संपूर्ण राज्याच्या विरुद्ध आमच्या कारस्थान केलं आहे। विरोधी पक्षनेतेपद नसणं विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा या राज्याच्या जनतेचा जो आक्रोश आहे तो दडपण्याचा प्रयत्न आहे। संजय राऊत म्हटलं त्यांना पक्षाची भूमिका मांडलीच पाहिजे ना, त्याशिवाय त्यांचं चारित्र्य जे आहे काय तो त्याला दैनंदिन त्यांचे सुद्धा उद्या संपादक म्हणून जर ते बोललेच नाही तर तोही त्यांना धोका होऊ शकतो ना। मराठवाड्यातील शेतकरी बांधव हे पुराच्या संकटामध्ये आहेत, त्या लोकांना तिथं अतिशय वाईट अवस्थेमध्ये ते जगतायत आणि अशा वेळेला त्यांना मदत करण्याऐवजी संजय राऊत यांना विरोधी पक्षनेते पदाचं सुचतं। अहो, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत महत्वाची आहे का तुमचं विरोधी पक्षनेते पद महत्वाचं आहे? गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू आहे। अशात ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोधी पक्षनेते पदावरून आवाज उठवताच मनसेनंही त्यांच्या सुरात सूर मिसळवलेला आहे। दरम्यान भाजपकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला। यातनं सरकारची विरोधी पक्षांविषयी असलेली अनास्था दिसते, कारण सरकारकडे सगळ्या विषयांचे मार्ग आहेत, परंतु विरोधी पक्षनेता नेमणूक करण्याचे त्यांना कुठल्या अडचणी आहेत हे कळत नाहीये। आणि आता जर विरोधी पक्षनेते असले दोन्ही सभागृहांमध्ये तर विषय चांगल्या प्रकारे मांडता आले असते, सरकारला 4 प्रश्न विचारता आले असते, सरकारला 4 चांगल्या गोष्टी सांगता आल्या असत्या। पण मला वाटतं सगळं सरकारला नकोय, त्यांना सगळं जे काय असं पाहिजे ते मी, माझं आणि माझ्यासाठी। नाही, विरोधकांना माझी विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्राच्या त्यांच्याकडे आलेल्या निवेदनं, त्यांना काही सूचना येत असतील किंवा त्यांना काही अधिक सांगायचं असेल सरकारला, सरकार हे पूर्ण ऐकण्याच्या मूडमध्ये आहे। सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याच्या परिस्थितीमध्ये आहे, त्यामुळे विरोधी पक्षानं दिलेल्या प्रत्येक सूचनेचं त्या ठिकाणी पालन सरकारी पार्टी करेल। विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव यांचा तर विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून सतेज पाटील यांच्याकडून अर्ज करण्यात आला। मात्र अद्यापही यावर सरकार तसंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। त्यामुळे आगामी अधिवेशनात तरी राज्याला विरोधी पक्षनेता मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।